बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत। देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। इंडिया एआय इम्पॅक्ट समिटसाठी आमंत्रण आहे त्यांना आणि उद्या आग्र्यात शिवजयंती देखील ते साजरी करणार असल्याचं कळतंय। कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। उद्या आग्र्यात असतील। शिवजयंती साजरी करण्याकरता ते उद्या आग्र्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहतील। उद्या आग्र्यात शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे आणि त्याच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते उपस्थित राहतील। तर देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण अनेक काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर ते गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही चर्चा करण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल? मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जात आहेत आणि अमित शहांसोबत त्यांची चर्चा होणार असल्याचं कळतंय। राष्ट्रवादीच्या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते का? श्यामल, नक्की ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे सगळे नेते आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत आणि त्यानंतरून विमान अपघाताची चौकशी आहे ती सीबीआयकडून करण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी आहे ती केलेली पाहायला मिळते। आणि त्यानंतरून आज देवेंद्र फडणवीस स्वतः दिल्लीमध्ये जातात। एआय समिटसाठी खरं तर उपस्थित राहणार आहे आणि त्याच नंतरून खरं तर अमित शहा यांची भेट घेतात का हे देखील बघणं गरजेचं आहे, कारण की देवेंद्र फडणवीस पत्राद्वारे देखील आहे ते सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी एक मागणी देखील आहे ती करणार आहेत। मात्र अमित शहा यांची भेट घेऊन स्वतः देखील सांगतायत का हे देखील बघणं गरजेचं आहे, कारण की कालच सुमित्रा पवार स्वतः गेल्या होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे की अजित पवारांच्या निधनाची जे काही विमान अपघात झालेला आहे यावर सगळीकडून संशय आहे तो व्यक्त होतो आणि त्यासाठी याची सखोल चौकशी व्हावी, यासाठी सीबीआयची चौकशी करण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी होती। त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यानंतर अमित शहा यांची भेट घेऊन सीबीआयची मागणी करतात का हे देखील बघणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे अमित शहा यांच्या सोबतच्या या बैठकीत देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात चर्चा करणार असल्याची शक्यता आहे। तपासाची मागणी सीबीआयकडे देण्यात यावी अशी देखील ते मागणी करतात।